आणि यानंतरची बातमी आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भातली। मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला भाजपचं बॅनरमधून प्रत्युत्तर दिलेलं आहे। फडणवीसांच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये भाजपनं बॅनरबाजी केली आहे। इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो असा उल्लेख बॅनरवरती करण्यात आला। फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा दावा सुद्धा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील यांनी केलेला आहे। आपण पाहतोय जरांगेंच्या आंदोलनाला आता भाजपकडून आता बॅनरमधून प्रत्युत्तर दिलं जातंय। या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, ठिकठिकाणी मुंबईमध्ये हे बॅनर्स लागलेले आहेत। जरांगे उद्या येतीलच मुंबईमध्ये, मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपला नेमकं काय सांगायचंय जरांगेंना? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर मनोज जरांगे यांचा वादळ मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी बैठक मराठी कार्यकर्ते दाखल देखील झालेले आहेत मोर्चामध्ये। आणि आपण या ठिकाणी मनोज जरांगे यांचं वक्तव्य बघितलं तर त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या आईवरती देखील टीका केलेली आहे, तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केलेली आहे। आणि त्यानंतर आता भाजपचे सर्व नेते आता मनोज जरांगेवरती तुटून पडलेत आणि या ठिकाणी बॅनरबाजी देखील भाजपकडनं करण्यात आलेली आहे। भाजपकडून आपण म्हणतो बॅनरमधून प्रत्युत्तर हे देण्यात आलेले आहे मनोज जरांगे पाटील यांना। आणि आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ मुंबईत भाजपमध्ये जोरदार ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। बॅनरमध्ये आपण बघितलं तर इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवता लिहिण्यात आलेला आहे। तसंच मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीसच आहेत आणि उच्च न्यायालयात आरक्षण टिकवणारे देवेंद्र फडणवीसच आहेत। भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड आणि निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील यांच्याकडे, त्यामुळे नक्कीच आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता भाजपकडून सुद्धा आता जरांगेंना उत्तर दिलं जातंय। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।